नमस्कार मित्रांनो, विडा करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2023 हे पूर्ण जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतचे जे काही करंट अफेअर झालेले आहेत, त्याचा आढावा घेणार आहोत. हे पूर्ण सेशन 1000 प्रश्नापेक्षा जास्तच आहे. जवळपास हे 100 प्लस क्वेश्चन काढलेले आहेत आपण पूर्ण जानेवारी ते डिसेंबरमध्ये. पूर्ण हे तर मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा. कारण की करंट अफेअरचा प्रत्येक एक्झामला तेवढाच जास्त वेटेज आहे, जेवढा बाकी सब्जेक्ट्सचा आहे. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनल नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंतचे सगळे एक्झाम जर विचार केला तुम्ही, त्याच्यामध्ये जर एस-एस-सी, मित्रांनो, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा सरळ सेवा, या सगळ्या जरी एक्झामचा आढावा घेतला, तरी करंट अफेअर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. एक्झामला करंट अफेअरवर 5 ते 10 क्वेश्चन हमखास विचारले जातात आणि त्यासाठी आपण पूर्ण 1 इयरचं करंट अफेअर इथे घेणार आहे आणि त्यासाठी लेक्चर मित्रांनो शेवटपर्यंत बघणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. 1000 प्रश्न खूप मोठी संख्या होती. एवढे क्वेश्चनची तयारी जर तुमची असेल, तर तुमचा करंट अफेअरवरचा क्वेश्चन कधी चुकणार नाही. तुमचे मार्क्स कधी जाणार नाही. तर मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर आता वेळ न घालवता सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. बघा, फिडे जागतिक बिल्ड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे पहिले रौप्य पदक कोणी जिंकले? कोणी जिंकले होते? कोनेरू हम्पी यांनी जिंकले होते. दुसरा प्रश्न, भुवनेश्वर येथे खेलो इंडिया युथ गेम्स 2022 पुरुषाच्या 18 वर्षाखालील पात्रता स्पर्धेत कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे मंडळाने झाले मंडळाने ठीक आहे, म्हणजे बीसीसीआयने निवड निकष म्हणून कोणती शिफारस केली आहे? तर ती काय? डेस्का. डेस्का काय आहे मित्रांनो? तो एक बोन डेन्सिटी स्कॅन म्हणून एक असतो. त्याच्यामध्ये त्यांची बोन डेन्सिटी चेक केल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, 2023 ते 2025 या कालावधीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मध्यम मुदतीची कोणती योजना सुरू केलेली होती? तर त्याची नाव काय? स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क योजना, म्हणजे उत्कर्ष 2.0. कोणते वर्ष हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले? तर 2023 हे वर्ष बाजरीसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. ब्रेकिंग बॅरियर्स, द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी या पुस्तकाच्या लेखक कोण आहे? काय? काकी माधवराव, म्हणजे के माधवराव म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर हे एक हायड्रोजन, ठीक आहे, काय नाही, हायड्रोजन मिश्रित पीएनजी प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित झाला आहे? तर तो गुजरातमध्ये झालेला आहे मित्रांनो. हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा कोणता आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश ठरला आहे? तर तो आहे चीन मित्रांनो. आणि आता तिसरा क्रमांक पण असा लागू शकतो, तो भारताचा, कारण की हायड्रोजन ट्रेनवर काम करत आहे. ठीक आहे. 2021 ते 22 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये नफा मिळवण्यात कोणत्या कंपनीने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर ते कोणी? ओएनजीसीने. ठीक आहे. 2021 ते 22 मित्रांनो, काय काय इव्हेंट जे आहेत 22चे ते सुद्धा 23 मध्ये ऑर्गनाईज झाले होते. त्यामुळे 2022 सुद्धा प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. 2023 मध्ये जे काही करंट अफेअर घडलेलं आहे, जे काही समजा पुरस्कार वगैरे जाहीर झालेले आहेत 2022चे, 2023 मध्ये आपण घेतलेले आहे. ठीक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियोम पुलाचे उद्घाटन केले. ठीक आहे. आता बघा, इथे कोणी उद्घाटन केले? तर राजनाथ सिंह यांनी सियोम पुलाचे. आता आपण काही काही क्वेश्चन असे ठेवलेत जेणेकरून तुम्हाला डबल आन्सर मिळेल. ठीक आहे. हे डाटा पूर्णपणे तुम्हाला इथे प्रत्येक प्रश्नाद्वारे सुद्धा मिळू शकतो. तर हा पूल कोणत्या राज्यात झाला? तो कुठे झाला? अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. आता हा प्रश्न असाही पूर्वी विचारू शकतो तुम्हाला, की सियोम पूल जर आहे कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या पुलाचे उद्घाटन राजनाथ सिंहनी केले? ते सियोम पुलाचे. असे प्रश्न तुम्हाला फिरून येऊ शकतील. ठीक आहे. बघा, सियाचीनमध्ये कार्यरत होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली? सियाचीनमध्ये. ठीक आहे. कॅप्टन शिवा चौहान या बनल्या. जागतिक ब्रेल दिन कोणत्या रोजी साजरा केला जातो? तर 4 जानेवारीला साजरा केला जातो. ठीक आहे. तर संयुक्त राष्ट्र 2019 पासून हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे.
अंशतः दृष्टीहीन आणि अंधासाठी संवादाचा हा एक प्रकार आहे ब्रेल. ठीक आहे. जर ब्रेल म्हणून जर तुम्हाला काही प्रश्न पडला की ब्रेल नेमकं एक्झॅक्ट काय आहे, तर काय आहे तो दृष्टीहीन आणि अंधासाठी संवादाचा एक प्रकार म्हणून ब्रेल ओळखला जातो. तो कधी ओळखला जातो? 2019 पासून सुरू झालेला 4 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यामधील राजभवन येथे संविधान उद्यानाचे उद्घाटन केले आहे? ठीक आहे. कुठे केले? राजस्थानमध्ये काय केले? संविधान उद्यानात. ठीक आहे. कधी? 3 जानेवारी 2023 ला. पैकी कोणत्या राज्यात इमोनू इराप्ता सण हा साजरा केला जातो? तो कुठं काय? मणिपूरमध्ये. काय? इमोइनू इराप्ता. ठीक आहे. IIT मद्रासने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO सोबत कोणत्या संदर्भात सहयोग केलेला आहे? तो कशात केला आहे? प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि IIT मद्रासने. कोणत्या संस्थेने मंत्रालयाने चलनवाढीचे अपेक्षा सर्वेक्षण लॉन्च केले आहे, जे चलनविषयक धोरणासाठी उपयुक्त माहिती प्रदान करेल? तर ते कोणते? भारतीय रिझर्व्ह बँक. कोणत्या राज्याने जगा मिशनसाठी UN हॅबिटॅटचा वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 ला जिंकला? तर तो कोणी जिंकला? ओडिशाने. कोणता? वर्ल्ड हॅबिटॅट्स अवॉर्ड. ठीक आहे. ओडिशाने 2023 चा. गोव्यातील मोपा विमानतळाचे रिकामी जागा नामकरण करण्यात आलं, तर ते मनोहर पर्रिकर. ठीक आहे. यांच्या नावावर आता ते विमानतळ नामकरण झालेलं आहे गोव्याचं. ठीक आहे. जलविषयक पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्य मंत्र्यांची परिषद कोणत्या शहरात आयोजित केली गेली होती? तर ती भोपाळमध्ये. कोणती होती? वॉटर व्हिजन 2047. ठीक आहे. आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते कोण आहे? शशी थरूर. हे 2023 चे असेल. ठीक आहे. करंट अफेअर. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही बुक्स 2023 मध्ये लॉन्च झाले त्याच्याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन राहतील तुम्हाला. म्हणजे पूर्ण आपण पुस्तके जे काही रायटर आहेत त्यांच्याबद्दल आणि क्रीडा असं कोणताच टॉपिक जो आहे तो सोडलेला नाही मित्रांनो. तर लेक्चर शेवटपर्यंत बघणं खूप आवश्यक आहे. हे टॉपिक इथे कव्हर होतील. लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. रणजी ट्रॉफीचा इतिहास सुरुवातीच्या षटकात हॅड्रिक घेणारा. ठीक आहे. इथे षटकात होता. ठीक आहे. पहिला गोलंदाज कोण ठरला? तर तो जयदेव उनक्कड. ठीक आहे. रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये. ठीक आहे. ह्युमन अॅनाटॉमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते कोण? डॉक्टर AK द्विवेदी. कोणाला भारताचा 79वा ग्रँड मास्टर म्हणून नाव देण्यात आले आहे? ठीक आहे. कोण आहे तो? प्रवण आनंद. 2022 79 वा. ठीक आहे. 80वा सुद्धा समोर तुम्हाला आहे क्वेश्चन. ठीक आहे. कोण आहे? 2021 साठी कोणत्या शहराच्या पोलिसांनी सर्वोत्कृष्ट पोलीस रेड पुरस्कार पटकावलेला आहे? तर तो कोणी? नागपूर पोलिसांनी 2021 चा. ठीक आहे. कर्करोगाच्या उपचारातील योगदानाबद्दल आसाम राज्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो डॉक्टर तपन सैकिया यांना दिलेला आहे. ठीक आहे. रिव्हॉल्युशनरी द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर कोणी? संजीव सन्याल यांनी. पर्पल फेस्ट सेलिब्रेटिंग डायव्हर्सिटी हा भारतातील पहिला सर्वसमावेश उत्सव भारतातील कोणत्या राज्यात झाला? तर तो गोवा राज्यात झाला होता. ठीक आहे. कोणता? द पर्पल फेस्ट. सिरियम ने 2022च्या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळाच्या यादीत कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे? तर तो बेंगळुरू केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2021-22 नुसार उपक्रम सेवा क्षेत्रात प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. 2023च्या उपक्रम सर्वेक्षण 2022 नुसार. वीर गार्डियन हा सराव कोणत्या देशात होतो? तर तो जपानमध्ये होतो. भारतीय हवाई दलातील पहिली महिला लढाऊ पायलट स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीने यामध्ये सहभाग घेतला होता. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की वीर गार्डियन जर विचार केला तर जपानसोबत भारत सेना म्हणजे भारतीय हवाई दल सराव करतं. त्याच्यामध्ये पहिली लढाऊ लीडर अवनी चतुर्वेदी यांनी सहभाग घेतला होता. बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे पहिले राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले? तर असणारे केरळ आहे. ठीक आहे. बँकिंग सेवेत पूर्ण डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य. राज्यातील दुधारी मठात पारंपरिक चेराचेरी उत्सव कोणत्या राज्याने साजरा केला? तो
छत्तीसगडमध्ये. ठीक आहे, छत्तीसगड राज्यामधला हा पारंपरिक चेराचेरी उत्सव असतो. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू केला आहे? तर तो गुजरातमध्ये. ठीक आहे. 4 ते 6 जानेवारी 2023 कालावधीत मराठी तुतुका मेळावा विश्व संमेलन आयोजन कोणत्या शहरात झालं होतं? तर ते मुंबईमध्ये झालेलं होतं. राजस्थान गावातील राजस्थानच्या गावातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी हॉकीवली सरपंचाने कोणासोबत करार केलेला आहे? तर तो नाबार्ड सोबत केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशात जागतिक हिंदू परिषद 2023 आयोजित करण्यात आली होती? ती फिजीमध्ये घेण्यात आली होती. पत्रकार रिकामी जागा यांनी त्याचे नवीन पुस्तक रोलर कोस्टर अँड अफेअर विच बँकिंग या प्रकाशित केले आहेत. तमल बंदोपाध्याय यांनी केलेलं आहे. ठीक आहे. जागतिक हिंदी दिवस किंवा विश्व हिंदी दिवस जगभरातील भाषेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी कधी साजरा केला जातो? तो 10 जानेवारीला काय हिंदी दिवस किंवा विश्व हिंदी दिवस. ठीक आहे. जानेवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणाला पहिला डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मिळाला आहे? पहिला, बरं ठीक आहे. तर पुनावाला यांना डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर तो कोण बनलेला आहे? सूर्यकुमार यादव. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याची श्रेणी जिंकलेली आहे? तर ते नाटू नाटूनी. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये. युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी कोणत्या रोजी राष्ट्रीय मानव तस्करी जागृत दिवस पाळला जातो? तो 11 जानेवारीला. कोणता? राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस. राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 ची थीम काय होती? तर ती होती विकसित युवक विकसित भारत होती राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 ची. तर राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 चे यजमान कोणते राज्य होते? यावेळी 2023 ला कर्नाटक राज्याने राष्ट्रीय युवा महोत्सव सेलिब्रेट केला. केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील कोणत्या शहरात लॉजिस्टिक वॉटरवेज अँड कम्युनिकेशन स्कूलचे उद्घाटन केले? तर ते आगरतळामध्ये केले होते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ड्रोन मार्केट गरुड एअरस्पेस कोणत्या नावाचे पळत जाणारे ड्रोन लॉन्च केले? तर त्यांनी द्रोणी केलेले आहे. ठीक आहे. धोनी प्लस ड्रोन या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन करून त्यांनी द्रोणी केलेलं आहे. ठीक आहे. ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिनलच्या 8 देशांसोबत कोणत्या राज्य पर्यटन मंडळाचे सामंजस्य करार झालेले आहेत? ते मध्य प्रदेश. ठीक आहे. तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर तो संती कुमारी यांनी. सुरसरिता स्पिमिनी ऑफ गंगा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे कुठे आयोजित करण्यात आले होते? ते कुठे करण्यात आले होते? वाराणसीमध्ये. सुरसरिता सिम्फनी ऑफ गंगा. खालीलपैकी कोणत्या राज्यात मोगिट उत्सव साजरा केला जातो? तो आसाम. ठीक आहे. मोगिट उत्सव. ठीक आहे. मित्रांनो, जे काही उत्सव वगैरे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत, कारण की हमखास एक्झामला विचारले जातात. भारतीय सैन्य दिन 2023 हा 15 जानेवारी 2023 रोजी करण्यात आला आणि भारतीय सैन्य दिनाच्या कितव्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला गेला? तो कितवा होता? 75वा. ठीक आहे. भारतीय सैन्य दिन लक्षात ठेवायचे मित्रांनो, कारण की जे 75, 50, 100 जे असे नंबर्स असतात ना, तर हे याच्यावर हमखास क्वेश्चन येतात म्हणजे येतात. ठीक आहे. ऑनलाईन गेमिंग मधील भारतातील पहिले सेंटर ऑफ आले होते तिथे शिलाँगमध्ये. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्ती होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे? तर ती सुरभी जोखमोला. ठीक आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये. 28व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला 2 पुरस्कार मिळाले? तो कोणता आहे? RRR. ठीक आहे. या चित्रपटाने भारताला ऑस्कर सुद्धा जिंकून दिला आहे. सहकार किंवा विकास संघटनाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? क्लेअर लोम्बोर्डेली यांना मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय शहरी तंत्रज्ञान अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. मलेशिया ओपन सुपर 1000 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर अमाने यामागुची ही जपानची महिला आहे. तिने 2021 आणि 22 चे वर्ल्ड चॅम्पियन सुवर्णपदक जिंकणारी ती महिला आहे. ठीक आहे. मलेशियाची ओपन सुपर 1000 सिरीजची विजेतेपद कोणी? अकानी यामागुची, जपानची. ठीक आहे. मलेशिया ओपन सुपर 1000 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? आता इकडे महिला आणि इकडे पुरुष आहे. तो कोण आहे? विक्टर एक्सलसेन, डेन्मार्कचा. याने वर्ल्ड नंबर बॅडमिंटनपटू म्हणून सुद्धा ओळखला होता. ठीक आहे. जे म्हणतात ना नंबर 1 वर्ल्ड प्लेअर कोण आहे, तर तो कोण आहे पुरुषांमध्ये? विक्टर एक्सल सेन म्हणून हा बॅडमिंटनपटू आहे आणि ही सुद्धा बॅडमिंटनपटू आहे. ठीक आहे. हे दोघेही बॅडमिंटनपटू आहे. ठीक आहे. इस्रोचे शुक्रयान फर्स्ट मिशन शुक्र ग्रहावर रिकाम्या जागापर्यंत पाठवण्यात येणार आहे. तर 2031 पर्यंतचा आपला प्लॅन आहे. तो शुक्रयान म्हणजे शुक्र ग्रहावर पहिलं यान जाणार आहे 2031 पर्यंत इस्रोचं. रिकाम्या जागेने स्पॅनिश सुपर चषक प्रथमच जिंकलेला आहे. कोण? बार्सिलोनाने स्पॅनिश सुपर चषक प्रथम जिंकला आहे. आत्मचरित्र ओरॉन वेशानीतील कथा साठी 2022चा पहिला फेडरल बँक साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर के वेणू यांना मिळाला आहे. कोणता? ओरान वेशानतीत कथा. ठीक आहे. यासाठीचा फेडरल बँक साहित्य पुरस्कार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की बँकेतील रिकामी जागा पेक्षा जास्त भांडवल खरेदी करून पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियमांकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तर किती टक्के? 5% पेक्षा जास्त भाग भांडवल म्हणून खरेदी करण्यासाठी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणता हा भारतीय जिल्हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनला आहे? तर तो लखनौ बनलेला आहे. महाराष्ट्राच्या 65वा महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला? तर कोण आहे तो? शिवराज राक्षे म्हणून आहे. ठीक आहे. आणि 66वा कोणी जिंकला होता? तर सिकंदर शेखने जिंकला होता. यावर्षीचा हिंद केसरी 2023 हा अभिजित कटके यांनी जिंकलेला. हे कुठले आहेत? पुण्याचे. ठीक आहे. यांनी यावर्षीचा हिंद केसरी अभिजित कटके यांनी जिंकला आहे. प्राणी कायदा 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगाचे प्रतिबंध नियंत्रण या उद्देशाने सरकारने रिकामी जागा मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले. तर ते पण जम्मू आणि काश्मीर हे क्षेत्र मुक्त क्षेत्र म्हणून. भारतातील नौदल 23 जानेवारी रोजी कोणत्या नावाने 5वी डिझेल इलेक्ट्रिक स्कॉर्पियन सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे? तर कोण आहे ते? INS वजीर म्हणून. ठीक आहे. ही भारतीय नौदलामध्ये 2023 रोजी सामील झालेली आहे. राजस्थानच्या वाळवंटात आयोजित केला जाणारा अशा प्रकारचा पहिला संयुक्त सराव चक्रीवादळ पहिला हा भारत आणि कोणासोबत होणार? इजिप्त या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे. इजिप्त सोबत आपण चक्रीवादळ फर्स्ट हा सराव करणार आहोत. G20 अंतर्गत थिंक 20 बैठक भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे? तर ती भोपाळमध्ये. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WF केंद्राचे आयोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहराची निवड करण्यात आली होती? ती हैदराबादनं. ठीक आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERTने अलीकडे भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियमक कोणाला अधिसूचित केलेले आहे? तर ते फरक याला केलेले आहे. ठीक आहे. तर फरक यांनीच NCERTला अलीकडे राष्ट्रीय मूल्यांकन म्हणून केले आहे. खालीलपैकी कोणत्या विमानतळाने प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार जिंकलेला आहे? तर गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. पारिकर राहिले. ठीक आहे. बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला मानवतेसाठीचा ISA पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर डॉक्टर संदूक रोहित यांनी. प्रसिद्ध आसामी कवयित्री नीलमणी कुंकन यांचे निधन झाले आहे. तर त्यांना कोणत्या वर्षी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2021 ला. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा फितूर 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता? स्पेनची राजधानी मॅड्रिड येथे
आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा फितूर 2023 आयोजित करण्यात आला होता. युनेस्कोने 2023च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन अफगाण मुली आणि महिलांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस कधी साजरा केला जातो? तर 24 जानेवारी. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे हा सुद्धा. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ही कोणता दिवस म्हणून भारतात साजरी होणारा राष्ट्रीय कार्यक्रम आहे? तो तो आपण पराक्रम दिवस म्हणून 2023 जानेवारीला आपण सेलिब्रेट करतो. नेताजी सुभाषचंद्र बोसची जयंती पराक्रम दिवस म्हणून सुद्धा आपण सेलिब्रेट करत असतो. हिमाचल प्रदेश सरकारचा रिकामी जागाच्या राज्याला पहिले हरित ऊर्जा राज्य बनण्याचा मानस मिळवणार आहे. हे 2025ला की 2025च्या राज्याला पहिले हरित ऊर्जा राज्य बनवण्याचा मानस मिळणार आहे. तर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी कोणी जिंकली? तर अन से युंग या बॅडमिंटनपटूने जी की दक्षिण कोरियाची आहे. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरी महिला अंतिम फेरी यांनी जिंकली. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. तर हा दिवस कोणत्या वर्षी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्थापन केला होता? तर 2008 मध्ये हा राष्ट्रीय बालिका दिनापासून आपण साजरा करतो. ठीक आहे, 2008 पासून. जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणी इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे? कोण इंडिया ओपनचे विजेतेपद? विक्टर एक्सेलसेन जो डेन्मार्कचा वर्ल्ड नंबर 1 बॅडमिंटन पट्टू आहे. ठीक आहे, यांनी इंडिया ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. अटल पेन्शन योजना ने 2022 मध्ये एका कॅलेंडर वर्षात प्रथमच 10 दशलक्ष टप्पा ओलांडला आहे. किती? 10 दशलक्ष टप्पा. ही योजना किती वर्ष वय असणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे? तर ती 18 ते 40 वयोगटासाठी. देशातील प्रथमच क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून कोणत्या पोलीस ठाण्याला गौरव देण्यात आले आहे? तर पोलीस स्टेशन ओडिशा यांना. तंत्रज्ञानाचा वापर आणि निवडणूक एकात्मता या विषयातील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणती घटनात्मक संस्था आयोजित करत आहे? भारतीय निवडणूक आयोग. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर प्रभा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यू विन अभियान कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे? भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी यू विन अभियान हे सुरू करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2023 रोजी 13वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला. ठीक आहे, तो 13वा. 2023 ऑस्करसाठी भारतातील कोणते गाणे नामांकन झालेले आहे? ऑस्करसाठी नाटू नाटू आणि यांना ऑस्कर मिळाले सुद्धा आहे. ठीक आहे. ऑनलाईन जगामध्ये सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे हे रिकामी जागा कार्यक्रमचे उद्दिष्ट आहे. काय? सायबर संगिनी. कोणतं? ऑनलाईन जगामध्ये सुरक्षित राहण्यासाठी. ठीक आहे. इंडिया एनर्जी वीक 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता. कोणत्या रेल्वे स्थानकाला प्लॅटिनमच्या सर्वोच्च रेटिंगसह ग्रीन रेल्वे स्टेशनचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे? ते विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनला काय प्लॅटिनमच्या सर्वोच्च रेटिंगमध्ये ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र मिळालेले आहे. खालील रेल्वेने आरक्षित मेल एक्सप्रेसच्या गाड्यांमध्ये क्षमतेचा जास्तीत जास्त वापर आणि महसूल निर्माण करण्यासाठी आदर्श ट्रेन प्रोफाईल सादर केलेली आहे. भारताच्या रेल्वेची किती झोन आहेत? आता बघा, प्रश्न असा आहे, भारताच्या रेल्वेची किती झोन आहे? तर ती 19 झोन आहे. यांनी काय केलेलं आहे? आदर्श ट्रेन प्रोफाईल तयार केलेले आहे. ठीक आहे. ICC पुरुष T20 क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली? तर महिलाने पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला? ठीक आहे, सूर्यकुमार यादव. सॉरी, T20 क्रिकेटर. ठीक आहे, सूर्यकुमार यादव हा बनला. ठीक आहे. कोणत्या राज्याने वार्षिक ऑरेंज फेस्टिवल 2023 ची तिसरी आवृत्ती साजरी केली आहे? तर नागालँडने केलेली. कोणती? ऑरेंज फेस्टिवल. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड विकसित केलेल्या जगातील पहिल्या इंट्रानॉझल कोविड-19 चे लसीचे नाव काय आहे? ठीक आहे, इनवोक. ठीक आहे.
पहिल्या इंटरनोझल कोविड-19ची पहिली लस काय इनव्होक म्हणून नावाने करून भारत बायोटेकने केलेली आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये स्टेफानोज सिसिपासचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर एन जोकोविचने केलेले आहे. ठीक आहे. कोणत्या संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये बेल्जियमला 5-4चा पराभव करून FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला तर कोणी जर्मनीने जिंकला. ठीक आहे. 23 जानेवारी 2023 रोजी भारताने देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहीद दिन किंवा शहीद दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. हा दिवस अजून कोणाची पुण्यतिथी म्हणून देखील साजरा किंवा ओळखला जातो तर हा महात्मा गांधीची पुण्यतिथी म्हणून सुद्धा ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे झालेल्या पहिल्या ICC अंडर-19-20 विश्वचषक फायनलमध्ये कोणत्या संघाने इंग्लंडचा पराभव केला तर तो भारताने केला. ठीक आहे मित्रांनो. पुढे झाली होती ICC अंडर-19 महिला T20 दक्षिण आफ्रिकेमध्ये. पुढे पॉचेफस्ट्रूममध्ये. ठीक आहे. आणि कोण होतं आपल्या विरोधात इंग्लंड होता. ठीक आहे. राष्ट्रीय खनिज इथे ही महिलांची मित्रांनो. ठीक आहे. लक्षात ठेवा महिला T20. राष्ट्रीय खनिज विकास मंडळाने कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. निखत जरीन यांना राष्ट्रीय खनिज विकास मंडळाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोच्च पारितोषिक मिळाले तर उत्तराखंडला मिळालेले आहे मित्रांनो. ठीक आहे. 74व्या. आता जो राहील हे 75वी राहील. ठीक आहे. प्रजासत्ताक दिन. द पॉवर्टी ऑफ 100 प्रश्न झालेले मित्रांनो. लेक्चर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे. आणि बेल आयकॉन टाकायचे जेणेकरून तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन येत राहील. 100 प्रश्न पूर्ण झालेत मित्रांनो आपले. ठीक आहे. चला 101वा प्रश्न घेतोय आपण. द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हाऊस इकॉनॉमिक्स अडॉन्ड द पुअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मेघनाथ देसाई हे आहेत. ठीक आहे. भारताचे G20 शेर्पा यांनी भारताच्या पहिल्या मॉडेल G20 शिखर परिषदेचे उद्घाटन केले. भारताचे G20 शेर्पा कोण आहेत तर अमिताभ कांत हे काय आहेत भारताचे G20 शेर्पा म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. कोणत्या राज्य सरकारने आयकर न भरणाऱ्या समाजातील सर्व वर्गातील महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची लाडली बहिणा योजना सुरू केलेली आहे. ती मध्य प्रदेशने केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. 2022-23 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के सांगितला होता तो 6.5% सांगितला होता. सर्वात जास्त चंद्र असलेला कोणता ग्रह बनला आहे. ठीक आहे. तर तो गुरु बनला आहे. ठीक आहे मित्रांनो. दीपक चोप्रा यांना कोणत्या पुस्तकासाठी गोल्डन बुक अवॉर्ड मिळालेला आहे तर तो मिळाला आहे द 7 स्पिरिच्युअल. 2021 ते 22 मध्ये जागतिक दूध उत्पादन 24% योगदान देणारा रिकामी जागा हा देश जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक मिळाला तर तो आपला भारत देश. 24% योगदान आहे आपल्या भारत देशाचं. ठीक आहे. सर्वात मोठा दूध उत्पादक भारत देश म्हणून ओळखला जातो. लहान व्यवसाय आणि व्यापारी भागीदारीसाठी बीज खाता कोणत्या बँकद्वारे सुरू करण्यात आलेले आहे तर एअरटेल पेमेंट बँकने बीज खाता हे सुरू केलेले आहे. भारतातील 5वा नॅनो युरिया प्लांट कुठे आहे तर तो कुठे आहे झारखंडमध्ये आहे. 5वा. ठीक आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या डोप चाचणीमध्ये अयशस्वी झाल्यामुळे कोणत्या भारतीय महिलावर 21 महिन्याची बंदी घालण्यात आली. दीपा कर्माकर यांना बंदी घालण्यात आली. भारतातील कोणत्या कंपनीने पेमेंटसाठी डिजिटल चलन स्वीकारलेले आहे तर रिलायन्स रिटेलरनी. कोणत्या भारतीय संगीतकाराने तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला रिकी टेज यांनी. महिला जनेंद्रियाच्या विकृतीसाठी आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिवस कधी साजरा केला जातो तो 6 फेब्रुवारीला. कोणता राज्य संघाने राष्ट्रीय बीच सॉकर चॅम्पियनशिप जिंकली तर ती केरळने जिंकली. कोणत्या 3 देशांनी ऊर्जा संरक्षण आणि अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये त्रिपक्षीय सहकार्य उपक्रम स्थापन केला
भारत, फ्रान्स आणि UAE. नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप 12वी आवृत्ती कुठे झाली? तर ती लडाखमध्ये झाली. ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये कोणत्या रेकॉर्ड्सने वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार जिंकला आहे? तर तो लिझोने. रिकी केस जो बेंगळुरूचा येथील संगीतकार आहे, त्याने कोणत्या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे? सर्वोत्कृष्ट इम्प्रेसिव्ह ऑडिओ अल्बम. ठीक आहे. इंटरनॅशनल सिबेट अथॉरिटीने कोणत्या देशाला पायनियर इन्व्हेस्टर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत? काय? भारत. इंटरनॅशनल सिबेट अथॉरिटी. ठीक आहे. कोणत्या सरकारी योजनाला मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे? PM कुसुम योजनासाठी. ठीक आहे. यासो हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पहिले जैवविविधता वारसा आहे? तर ते लडाख. पहिले जैवविविधता वारसा. ठीक आहे, लडाख मधले आहे. ग्रीन बॉन्ड्स लॉन्च करणारी कोणती पहिली नागरी संस्था बनली? इंदूर. खालीलपैकी कोणी हेवी ड्युटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे तंत्रज्ञान अनावर केले आहे? तर रिलायन्स आणि अशोका लँड ट्रक्सने पहिले हायड्रोजनवर चालणारा ट्रक. ठीक आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या BBC इंडियन स्पोर्ट्सने वुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेले आहे? साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी. कोणते राज्य पुढील 2 वर्षात ग्रीन हायड्रोजन हब स्थापन करण्यात तयार आहे? तर आसाम. भारताने आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत कोणत्या देशाला 50 बसेस दिलेल्या आहेत? तर श्रीलंकाला दिलेल्या आहेत मित्रांनो. 14व्या शतकातील स्त्रीची विक्ट्री सिटी ही कादंबरी कोणी लिहिली? तर सलमान रश्दी यांनी लिहिली. युनेस्कोने कोणत्या विद्यापीठाला जगातील पहिले जिवंत वारसा विद्यापीठ घोषित केले आहे? तर विश्वभारती विद्यापीठाला. सलग 6व्या वर्षी ETD सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला. ICC T20 महिला विश्वचषक 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो दक्षिण आफ्रिकेला आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो. ठेवायचे प्रश्न. कोणत्या देशाने सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून नाव कोरले आहे? तर ते फिनलँडनी. सलग 5व्या वर्षी सुद्धा फिनलँडच 1 नंबरवर आहे. ठीक आहे. जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 136वा आहे. ठीक आहे. भारत अंतर्गत भूकंपग्रस्त तुर्की आणि सिरियामध्ये फील्ड हॉस्पिटल औषधे बचाव पथके पाठवली. तर त्या ऑपरेशनला आपण काय नाव दिलं होतं? तर ऑपरेशन दोस्त नाव दिलं होतं आपण त्यांना. ठीक आहे. कडधान्य दिन 2023 केव्हा साजरा केला गेला? तो 10 फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो. ठीक आहे. कोणत्या भारतीय गोल्फरने केनिया लेडीज ओपन 2023 चे विजेतेपद जिंकले? तर आदिती अशोक यांनी जिंकले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर ती 2008 ला झाली. कोणता भारतीय क्रिकेटपटू सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला? तो रविचंद्र अश्विन. क्वाड नेशन्समध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे? तर तो भारताचा आहे. भारतात प्रथमच लिथियमचे साठे कोठे सापडले? तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडले. राजाराम मोहन रॉय 2023 हा पुरस्कार कोणत्या पत्रकाराला मिळाला? तर तो ABK प्रसाद यांना मिळाला. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. ते कोण आहेत? तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. 1875 मध्ये आर्य समाज स्थापना करणाऱ्या दयानंद सरस्वतीची कितवी जयंती साजरी केली गेली? तर ती 200वी जयंती त्यांची आपण साजरी करण्यात केली यावर्षी. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते रमेश बैस यांना. याआधी कोण होते ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे. भारताचे पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बनणार आहे? तर ते दिल्ली शहरात बनणार आहे. आयव्हरी कोस्टमधील युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अँजेला मर्केलला मिळालेला आहे. भारतातील पहिली AC डबल डेकर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? ती मुंबईमध्ये. AC डबल डेकर इलेक्ट्रिक बस मित्रांनो. ठीक आहे. याचा आर्थिक साक्षरता सप्ताह कधी साजरा केला जातो? तर तो 13 ते 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
5व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कोणते राज्य विजेते झाले आहे? तर ते महाराष्ट्र विजेते झालेले आहे 5व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये. बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी भारताच्या कोळसा मंत्रालयाने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? ती खानन प्रहारी प्रहारी म्हणून खानन प्रहारी मोबाईल ॲप लॉन्च केला आहे. काय? बेकायदेशीर खाणकाम खोदकाम रोखण्यासाठी. गंगा नदी आणि तिच्या उपनद्याचे पुनरुप पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर 2014ला नमामि गंगे कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पहिला बाल कर्करोग आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर तो कधी साजरा केला होता? तर 2017 मध्ये पहिला बाल कर्करोग आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला होता. तर या वर्षीचा की तो 2023ला कितवा होता मित्रांनो? तर तो 6वा होता. ठीक आहे. 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी खालीलपैकी कोणते देश आपोआप पात्र झाले? मेक्सिको, कॅनडा, USA. समावेशक डिजिटल सेवा या थीम्ससह कोणत्या संस्थेने दुसरे जागतिक हॅकाथॉन हॅनीगेर 2023 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन लॉन्च केले? तर भारतीय रिझर्व्ह बँक यांनी केलेले आहे. ठीक आहे. दुसरे जागतिक हॅकाथॉन हार्निगेर 2023. विज्ञान केंद्र आणि तारांगण कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर ते राजस्थानमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नेस्टी डिजिटल पुरस्कार 2021-22 अंतर्गत कोणत्या बँकेला प्रतिष्ठा असेल मित्रांनो? ठीक आहे. प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर तो कर्नाटक बँकला. तरकश हा भारत आणि कोणत्या देशातील लष्करी सराव आहे? सराव झाला US. केरळच्या अकबर कक्कल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर समुद्रशिलासाठी सुभाष चंद्रन यांना. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 30 जून 1959ला. महत्वाकांक्षी चित्ता पुनर्प्रदर्शन कार्यक्रमांतर्गत कोणत्या रोजी 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले? ते 18 फेब्रुवारीला. कुठून? दक्षिण आफ्रिकेतून. भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन कुठे आयोजित करण्यात आली? तर ती लद्दाखमध्ये आयोजित करण्यात आली होती पहिली फ्रोझन लेक. रिकाम जागा स्थिर जॅकर प्रूफ कम्युनिकेशनसाठी वायोलिंक प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. ती भारतीय हवाई दल यांनी. फिजीची राजधानी सुवा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण कोणी केले? तर S. जयशंकर. प्रश्न असाही बनेल की सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा बाहेर देशात कुठे अनावरण करण्यात आला? तर फिजीची राजधानी सुवा येथे. ठीक आहे. जगातील पहिला क्लाउड बिल्ड्स प्रात्यक्षिक उपग्रह कोणता आहे? तर जनस-1. मासिक पाळीच्या रजेचा कायदा करणारी पहिला युरोपीय देश कोणता आहे? तर तो स्पेन आहे. भारतातील कोणत्या मंत्रालयाने पासपोर्ट पोलीस ॲप लॉन्च केले? तर परराष्ट्र मंत्रालय यांनी. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? तर नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबादमध्ये आहे. हे सगळ्यात मोठे जगातले पहिले स्टेडियम बनले आहे. याच्या आधी जे ऑस्ट्रेलियामधलं होतं मेलबर्नचं. ठीक आहे. कोणता भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा करणारा 6वा फलंदाज ठरला? तर विराट कोहली. जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तो 20 फेब्रुवारीला. मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली रिकाम्या जागांमध्ये जीएसटी परिषद 49वी बैठक झाली. कुठे झाली ती? नवी दिल्लीमध्ये. नॅशनल जिओग्राफीचा पिक्चर्स ऑफ द इयर कोणाला मिळाला? कार्तिक सुब्रमण्यम यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर काश्मीर फाईल्स या पिक्चराला. सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदाराच्या यादीत कोणती बँक कर्ज वाढ आणि मालमत्तेच्या गुणवत्तेवर अव्वल आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्र. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मिशन 2023 भारतातील कोणत्या राज्यातून प्रक्षेपित करण्यात आले होते? तर ते तामिळनाडूमध्ये. कर्मयोगी या शासकीय कार्यक्रमाची स्थापना केव्हा झाली? तर सप्टेंबर 2020 मध्ये.
महिला प्रीमियर लीग WPL 5 हंगामासाठी शीर्षक प्रायोजकत्व अधिकार कोणाला मिळाले, तर ते टाटा समूह हा स्पॉन्सर आहे. ठीक आहे. महिला प्रीमियर लीग जसं IPL असतं तसं WPL सुद्धा महिलांचं दरवर्षी होणार आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात कधी झाली, तर ती 1975ला. भारतीय बुद्धिबळपटू कोण भारताचा ग्रँडमास्टर बनला, तर विघ्नेश NR. याआधी आपण 79वा बघितला होता. ठीक आहे. भारतातील पहिली ॲग्री चॅटबॉट अम्मा कृषी AI कुठे लॉन्च करण्यात आल्या, तर ती ओडिसामध्ये आहे. ठीक आहे. पहिली ॲग्री चॅटबॉट. पश्चिम आणि मध्य विभागासाठी प्रथम पंतप्रधान गतिशक्ती प्रादेशिक कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली, तर ती गोवामध्ये. ऑगस्टमध्ये प्रथमच मालाबार नौदल सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे, तर ते ऑस्ट्रेलिया करणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला, तर TK रणराजन यांना मिळाला. चाणक्यपुरी येथे मोदी शेपिंग द ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स हे पुस्तक कोणी लॉन्च केले. ठीक आहे. शेपिंग द ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स हे पुस्तक JP नड्डा यांनी लॉन्च केले. भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षेसह महत्वाच्या क्षेत्रात 6 करार केले, तर ते सेशेल्स सोबत केलेले आहेत. किती? 6 करार केले मित्रांनो सागरी सुरक्षेसाठी. अरबी समुद्रातील सर्वात खोल रक्षण करणारी भारतातील INS द्वारे कोणत्या INS द्वारे निरीक्षण केल्या जाते, ती INS निरीक्षक अरबी समुद्रातील सर्वात खोल रक्षण करणारी भारताची पहिली नाविका आहे. केंद्रीय उत्पादक शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तो 24 फेब्रुवारीला. 2023 मध्ये अर्जेंटिना ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले, तर कार्लोस अल्काराज यांनी ते जिंकले आहे. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्यात आले, तर RBIचे पहिले गव्हर्नर CD देशमुख. आंत्रेप्रेनॉर ऑफ द इयर 2022 ही पदवी कोणाला देण्यात आली, तर ती सज्जन जिंदाल यांना. ISSF विश्वचषक 2023 मध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पद कोणी जिंकले, तर ते रुद्राक्ष पाटील यांनी जिंकले. भारतातील कोणत्या नवरत्न कंपनीने इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री सोबत भारतीय तिरंगी सेवांसाठी TG लॉन्ग रेंज आर्टिफाइड वेपन्स सिस्टीम देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केला, तो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने केला. रिकामी जागा एक नवीन SD 3385 गावाची विविधता विकसित करत आहे, तर जी उष्णतेवर मात करू शकते, तर ती कोण करत आहे, भारतीय कृषी संशोधन परिषद करत आहे. 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यास तयार असलेल्या सर्वात मोठ्या राष्ट्रात भारताचा कितवा क्रमांक लागतो, तो 7वा लागतो. मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर वापरणारे पहिले राज्य कोणते, तर ते केरळ आहे. ठीक आहे. मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे. आता हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, तर तो SS राजामौलीला RRR साठी. बारिसू कन्नड दिमावा महोत्सव कोणत्या राज्याच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो, तो कर्नाटक राज्याच्या. CSC अकॅडमीने भारतातील डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य कराराची स्वाक्षरी केली, तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था. भारतातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली, तर 24 फेब्रुवारी 2019. कोणाला स्वदेशी विकसित ब्लॅक बॉक्स साठी DGCA कडून मान्यता मिळाली, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. भारताने कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, तर ती चिली. 22व्या विधी आयोगाची
मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली, तर ती 31 ऑगस्ट 2024. मित्रांनो 200 प्रश्न इथे पूर्ण झालेत आपले. ठीक आहे. तर 200 प्रश्न पूर्ण झाले. तर मित्रांनो लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. आपण क्वेश्चन फास्ट घेतोय कारण की आपल्याला 1000 क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. दोनशे प्रश्न झाले तर निदान लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, एवढीच रिक्वेस्ट आहे. 1000 प्रश्न घेतोय आपण. शक्यतो आपण एकाच लेक्चरमध्ये घ्यायचा प्रयत्न करणार आहेत आपण. बघू वेळ किती होतो त्यानुसार आपण ठरवूया. ठीक आहे. 201 प्रश्न आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 8 मार्च. पोंगला हा एक धार्मिक सण आहे जो खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तो केरळ राज्यात. काय अटुकल पोंगला. स्वच्छोत्सव तिसऱ्या आठवड्याची महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली, तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह 2023च्या निमित्ताने मिशन हर पेमेंट डिजिटल लॉन्च केले. डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो, तर 6 ते 12 मार्चला. 6 ते 12 मार्च या सप्ताहामध्ये साजरा केला गेला. कोणता रिझर्व्ह बँके हर पेमेंट डिजिटल. ठीक आहे. 23व्या राष्ट्रकुल कायदा परिषदेचे उद्घाटन भारतातील कोणत्या राज्यात झाले, ते गोवा राज्यात झाले. 23व्या राष्ट्रकुल कायदा परिषदेचे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 ची थीम काय होती, तर डिजिट ऑल, लिंग समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान. प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्काराचे 2023 विजेते म्हणून कोणाची निवड झाली आहे, तर सर डेव्हिड ॲलन चिपरफिल्ड. राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, तर सिप्रा दास यांना मिळाला. कतारचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर शेख मोहम्मद बिन रेहमान अल थानी यांची. कतारचे नवे पंतप्रधान. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहराला 7व्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन केले, तर भोपाळ शहरामध्ये. 2022चा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला, तर मीराबाई चानू. ह्या कोण येतात, वेट लिफ्टिंग करणाऱ्या खेळाडू आहेत. कोणते जहाज आखाती प्रदेशात आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी सराव कॅटलास एक्सप्रेस 2023 मध्ये सहभागी होत आहे, INS त्रिकंड. ठीक आहे. कोणत्या राज्याने अलीकडे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा सप्ताहाच्या शेवटी राज्यात मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली, तर उत्तराखंड राज्याने केली. सुप्रीम कोर्टाने हिंडेनबर्ग अहवालाची पाहणी करण्यासाठी 5 सदस्य तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती, तर समितीचे नेतृत्व कोण करणार आहे, तर अभय मनोहर सप्रे यांनी केलं. ठीक आहे. पोर्टर्स कौन्सिल इंटरनॅशनल नुसार आशियाई पॅसिफिक मधील सर्वात स्वच्छ विमानतळ कोणते आहे, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. संतोष ट्रॉफी 2023 कोणत्या संघाने जिंकली, तर ती कर्नाटक संघाने जिंकली. रिकाम्या जागांमधील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्ग वर जगातील पहिला 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. कुठे, महाराष्ट्रामधील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या जोडमार्ग करण्यासाठी. तर इंडियाज व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी फ्रॉम काउपॉक्स टू लस मैत्री हे पुस्तक कोणी लिहिले, सज्जन सिंग यादव. इंडियाज व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. इलेक्ट्रोल्स डेमोक्रेसी इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 108. जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 चे आयोजन केले होते. स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 ने किती महिलांना सन्मानित करण्यात आले, तर 36 महिलांना सन्मानित करण्यात आले.
भारताचे दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 4 मार्चला केला जातो. 2023 राष्ट्रीय सुरक्षा दिनाची थीम काय होती? आमचे ध्येय शून्य हानी. IFFने रिकामी जागासह शून्य मैत्री व्यायामात भाग घेतला. तर जपान हवाई स्वसंरक्षण दल यांनी बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2022 म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर शशीधर जगदीश यांची. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत पारंपरिक औषधमधील पहिली B2B ग्लोबल कॉन्फरन्स आणि एक्सपो कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2023 1 मार्च ते 7 मार्च दरम्यान कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो ऋषिकेशमध्ये आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय योग महोत्सव. अक्षय कुमार यांनी संपादित केलेले बिहारी साहित्याचे पुस्तक या नावाचे पुस्तक कोणी प्रकाशित केले? उद्योग मंत्री समीर कुमार महासेठ. ओडिशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सोन्याची खाण आढळली आहे? तर ती देवगड. कुठं? ओडिशामध्ये देवगड येथे. बोला टिनुबू याची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर नायजेरियाचे राष्ट्रपती कोण बनलेले आहे? बोला टिनुबू. अवघड नाव असतात ना थोडे. रिकामी जागाने GSMA गव्हर्नमेंट लिडरशिप अवॉर्ड 2023 जिंकला. तर कोण जिंकला? तो भारताने जिंकला. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्प लिमिटेड आणि रिकामी जागा यांनी सह ब्रँड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च केले. ब्रेडेड, ठीक आहे. सह ब्रेडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड तर HDFC बँकेसोबत यांनी केलेलं आहे ते. राष्ट्रीय वायुसेनेने कोणत्या कंपनीकडून 70 STT-40 बेसिक ट्रेनर विमान खरेदी करण्यास मान्यता दिली? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी. फेब्रुवारी 2023 ला जीएसटी महसूल आणि फेब्रुवारी 2022च्या जीएसटी महसुलात किती टक्के फरक आहे? तो 12% फरक आहे. खूप जास्त फरक आहे मित्रांनो. बघा, त्यापैकी कोणत्या महिला हॉकी संघाने 13वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे? ती मध्य प्रदेश यांनी जिंकली 13वी हॉकी इंडिया सिनियर महिला चॅम्पियनशिप. रामसर साईटचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल NGTने कोणत्या राज्य सरकारला 10 कोटीचा दंड ठोठावला? तो केरळ राज्यांना. ठीक आहे. 2022चा सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला मिळाला? तर साहजिक आहे लिओन मेस्सीला. ईशान्य भारतातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? ते आसाम राज्यात करण्यात आले. ईशान्य भारतातील पहिल्या 700 क्लब गोल करणारा इतिहासातील दुसरा खेळाडू कोण आहे? तर तो लिओनस मेस्सी. रिकामी जागाचे मंदिर हे विधी कर्तव्यासाठी रोबोटिक हत्ती समाविष्ट करणारे भारतातील पहिले मंदिर ठरलेले आहे. तर ते केरळ. ठीक आहे. रोबोटिक हत्ती. कोणत्या शहराने भिकारीमुक्त शहर हा नवीन उपक्रम सुरू केला होता? तर तो नागपूर या शहराने केला होता. 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय चित्रपटातील नाटू गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकला? तर तो RR या चित्रपटातला होता. ठीक आहे. वंदे भारत एक्सप्रेस भारतातील पहिली महिला लोकोमोटिव्ह पायलट कोण आहे? तर सुरेखा यादव. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ते फरहान अख्तर. अलीकडे भारतातील रिझर्व्ह बँकेने रिकामी जागाला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी दर्जा दिला. तो IREDA दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. ज्येष्ठ कलाकारासाठी आर्थिक सहाय्य योजनाच्या मर्यादित वय किती आहे? मर्यादित वय किती आहे? तर 60 वर्षे आणि त्याहून अधिक. ठीक आहे. कोणता दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर 15 मार्च. जागतिक ग्राहक हक्क दिन 2023 ची थीम काय आहे? तर स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांना सक्षम करणे.
कोणते राज्य रेशीम उत्पादकासाठी रेशीम कीट विमा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले? तर ते उत्तराखंड बनले. 2022 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित राष्ट्रामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 8वा आहे. रिकामी जागा आणि भारतीय सैन्याने बोल्ड कुरुक्षेत्र व्यायामाच्या 13व्या आवृत्तीचा भाग घेतला. सिंगापूर आर्मी आणि भारतीय सैन्य. 2023च्या सिपरी अहवालात कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात म्हणून नाव देण्यात आलेले आहे? तर भारतला दिलेलं आहे. ठीक आहे. जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार. कोणत्या स्मॉल फायनान्स बँकेने महिला ग्राहकांसाठी ब्लॉसम महिला बचत खाते नावाने नवीन बचत खाते सुरू केले? तर सूर्यधन स्मॉल फायनान्स बँक. आरबीआयने अलीकडे किती देशांना रुपयात व्यापार करण्याची परवानगी दिली? तर ती 18 देशांना दिली. कोणत्या विभागाने विद्यार्थ्यांसाठी लर्निंग सायन्स थ्रो स्टँडर्ड्स मालिका सुरू केलेली आहे? तर भारतीय मानक ब्युरो यांनी. राष्ट्रीय लसीकरण दिवस 2023 दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा होतो? तर 16 मार्चला. भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत किती 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिटर होण्याचे लक्ष्य केलेले कोणी? भारतीय रेल्वेने. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के कृती वासन. युएनच्या अल्प विकसित देशाच्या यादीत खालीलपैकी कोणता समावेश होतो? तो भूतान देश समाविष्ट झाला. कोणत्या देशाने भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेपेला रेषेला आहे ते, ठीक आहे. रेषेला औपचारिक मान्यता दिली, तर ती यूएसएला. भारताने किती यूएसएने दिली? ठीक आहे. अरुणाचल प्रदेश आणि चीनमधली आंतरराष्ट्रीय सीमा. भारताने किती राज्यामध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्प बांधण्यासाठी जागतिक बँकेसोबत करार केला? तर 4 प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत करार झालेला आहे. ठीक आहे. कोणत्या आयएनएसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा कलर अवॉर्ड मिळालेला आहे? तर आयएनएस द्रोणाचार्यला मिळालेला आहे. ठीक आहे. द कलर अवॉर्ड मिळाला. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय? तर रचना विश्वत रावत. जागतिक पुनर्वापर दिन 2023 ची थीम काय होती? तर क्रिएटिव्ह इनोव्हेशन. आणि हा दिवस कधी साजरा होतो? तो 18 मार्चला होतो. कोणत्या चित्रपटाने 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ऑस्कर पुरस्कार जिंकलेला आहे? तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर जिंकलेला आहे. पंतप्रधान मोदी हुबली धारवड येथे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. कोणी केले? पंतप्रधान मोदींनी धारवडमध्ये हुबलीची, ठीक आहे, सर्वात लांब प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. कोणाला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला? तर मिशेल येओला. खालीलपैकी कोणाला 2023 अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला? 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ऑस्कर कोणाला मिळाला? तर डॅनियल शेनेरट. कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने तामिळनाडू प्लांटमध्ये सर्व महिला उत्पादक लाईनचे अनावरण केले? तर अशोका लेलँडमध्ये झालेले आहे. ठीक आहे. कुठे ही कंपनी? तामिळनाडूमध्ये. कोणत्या देशाने 25 वर्षात प्रथमच महिलांसाठी लष्करी सेवा सुरू केलेली आहे? ती कोलंबियाने. माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे, तर तो कुठे स्थित होता? तर तो इंडोनेशियामधला आहे ज्वालामुखी. कुठला आहे तो? माउंट मेरापी. सर्व गटातील महिलांच्या समस्यांचा विचार करून महिलांना अधिक संधी देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने चौथे महिला धोरण आणले आहे? तर ते महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे. ठीक आहे. महिलांच्या समस्यांचा विचार करून देण्यासाठी. ठीक आहे. भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय ध्वज बसवला? तर तो डोडा जिल्ह्यात बसवला. ठीक आहे. कुठे बसवला गेला? डोडामध्ये. कुठे? जम्मू काश्मीर मधल्या जिल्ह्यात दिले. ठीक आहे. रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली? तर ती नेपाळ या देशामध्ये रामचंद्र पौडेल हे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले. ॲज गुड
हेल्प वर्ड या पुस्तकाचे लेखकाचे नाव काय? हे एम चंद्रशेखर. 5 दिवस चालणाऱ्या याओशांग महोत्सवाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली आहे? तर ती मणिपूर राज्यात झाली होती. सतीश कौशिक यांचे नुकतेच वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. तर ते कोण होते? तर ते एक अभिनेता होते. ठीक आहे. सतीश कौशिक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? मिस्टर इंडिया जर पिक्चर बघितला असेल त्यामध्ये जे कॅलेंडर म्हणून जो होता कॅरेक्टर केलेलं होतं त्यांनी, ते सतीश कौशिक यांनी केलेले होते. मिस्टर इंडियामध्ये कॅलेंडर कॅरेक्टर यांनी केलं होतं. तरी कोणाने अलीकडे नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? नेफ्यू रिओ. दरवर्षी 10 मार्च रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF स्थापना दिवस साजरा केला जातो. यावर्षी CISF स्थापना दिवस साजरा केला जातो. कोणत्या वर्षी? कितवा होता तो? 54वा होता. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट यांनी 10 मार्च रोजी कोणता दिवस असतो? तो CISFचा सुरक्षा दलचा हे असतो. ठीक आहे. स्थापना दिवस असतो 10 मार्च. आणि कितवा होता यावेळेसचा? 54वा होता. भारताचे डिजिटल पेमेंट मार्केट कधीपर्यंत तिप्पट ते अच्छा $10 सॉरी डॉलर होईल? 2026 ला होईल. ठीक आहे. डिजिटल पेमेंट $10 ट्रिलियन होईल. ठीक आहे. कोणत्या शहराने भारताच्या G20 अध्यक्षतेखाली B20 किंवा बिझनेस 20 बैठक आयोजित केली होती? ती कुठे करण्यात आली होती? गंगोट टोकला करण्यात आली होती. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 13वा आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023च्या यादीत कोणता देश अव्वल आहे? तर तो 1 नंबरला कोण होता? अफगाणिस्तान होता. नवी दिल्ली येथे जेफ्री वावा या प्रदर्शनाचे उद्घाटन भारत देशाने केले होते? तर ते श्रीलंकाने केले होते. भारताने श्रीलंकाने. सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2023 कोणी जिंकली? सर्जिओ पेरेझ यांनी जिंकली. आंतरराष्ट्रीय वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 22 मार्चला. आणि थीम काय होती? जंगले आणि आरोग्य. पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागतिक जल संकटाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक जल दिन पाळला जातो. आणि जल दिनाची थीम काय होती 2023ची? पाणी आणि स्वच्छता, संकट सोडवण्यासाठी बदल गती करणे. ठीक आहे. गती देणे. ठीक आहे. पाणी आणि स्वच्छतेचे संकट सोडवण्यासाठी. 2023च्या संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला मिळाला? तर बॉम्बे जयश्री यांना मिळाला. मत्स्य उत्पादनात भारताचा जगात किती क्रमांक लागतो? कितवा लागतो तो? 3रा लागतो. बांगलादेशच्या पहिल्या पाणबुडी तळाचे पंतप्रधान शेख हसीना यांनी उद्घाटन केले. ठीक आहे. पहिल्या पाणबुडीचे. या पाणबुडीचे नाव काय दिले? तर BNS शेख हसीना यांनी दिले. ठीक आहे. पंतप्रधानाच्या नावाखालीच या पाणबुडीचं नाव ठेवलंय BNS शेख हसीना. शहीद दिवस आणि शहीद दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 मार्चला. 2023 M3M हुरून ग्लोबल रिच नुसार अब्ज देशांच्या संख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर तो 3रा आहे. पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया PCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? गुरुप्रसाद मुदरलापूर. रायबरेली स्टेडियमला हॉकी स्टार राणी रामपाल यांचे नाव देण्यात आले. ही बहुमान मिळणारी ती पहिली महिला ठरली. कोण? राणी रामपाल. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो 24 मार्चला असतो. आणि यावर्षी थीम काय होती? होय आपण TB संपवू शकतो. अ मॅटर ऑफ द हार्ट एज्युकेशन इन इंडिया या पुस्तकाचे लेखकाचे नाव काय? तर अनुराग बेहार. कोणता देश अलीकडे ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला? तर तो इजिप्त.
युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील किती लोकसंख्याकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही? 26%. तामिळनाडू सरकारने संताई पेरियार वन्यजीव अभयारण्य राज्यातील 18व्या वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. वन्य वन्यजीव अभयारण्य म्हणून. ठीक आहे. कोणाला? संताई पेरियार वन्यजीव हा 18वा वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाला. कुठे येतो? तामिळनाडूमध्ये. स्विस ओपन 2023 दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? सात्विक साईराज रेंकी आणि चिराग शेट्टी यांनी. स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत किती शहरे 3 स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष्य आहे? तर ते 1000 शहरे. 3 स्टार करायला 5 स्टार करा ना, 3 स्टार करायला. भारतातील कोणत्या शहराला देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बनणार आहे? तर देशातील जयपूर सगळ्यात मोठे स्टेडियम जयपूरला बनणार आहे. ठीक आहे. आपल्या भारत देशात सध्या मला वाटतं याच आहे लखनौचं स्टेडियम वाटतंय का नाही. स्पेस सिस्टीम डिझाईन लॅबचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ते अहमदाबादला. ओडिशा दिवस उत्कल दिवस कधी साजरा केला जातो? तो 1 एप्रिलला उत्कल दिवस किंवा ओडिशा दिवस. ठीक आहे. नाटोचे सदस्य होण्यासाठी फिनलंडला कोणत्या देशाची मान्यता आवश्यक होती? तर ती तुर्की देशाची. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयची स्थापना 1 एप्रिल रोजी झाली. आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती 1935 ला. 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क असलेला भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते हरियाणा आहे. सारा थॉमस कोण होती आणि तिचा व्यवसाय काय होता? सारा थॉमस एक कादंबरीकार होती आणि लघु कथा लेखक सुद्धा हा त्यांचा व्यवसाय होता. तर ओडिशातील कोणते मंदिर ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखले जाते? तर कोणार्क सूर्य मंदिर. स्लिनेक्स 2023 म्हणजे काय? भारत आणि श्रीलंका यांची संयुक्त सागरी सराव म्हणजे एस एल म्हणजे श्रीलंका आणि आय म्हणजे इंडिया एक्सरसाइज. ठीक आहे. अंधत्व प्रतिबंध सप्ताह 2023 कधी साजरा केला जाईल? तर तो 1 ते 7 एप्रिलला साजरा केला जातो. जगातील पहिल्या द्रव हायड्रोजनवर चालणाऱ्या फेरीचे नाव काय? पहिल्या द्रव हायड्रोजनवर चालणाऱ्या फेरीचे नाव MF हायड्रा. जगातील पहिल्या. ठीक आहे मित्रांनो. RLVLEX चे संपूर्ण स्वरूप काय आहे? काय? रियुजेबल लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन. पुन्हा वापरता येण्याजोगीचे लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन. कोणत्या देशाने पुरुष महिला दोघांसाठी चौथे आशियाई खो खो विजेतेपद जिंकले? भारत देशाने. भारतातील रुपयाचा वापर करून आता कोणता देश व्यापार करू शकतो? मलेशिया. होप इंडिया या लढाऊ प्रशिक्षण सरावात कोणते 2 हवाई दल सहभागी होत आहेत? तर US आणि भारतीय हवाई दल. भारतात पहिला राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 1964 पासून साजरा केला जातो. ठीक आहे. केंद्रीय अन्वय ब्युरो म्हणजे CBI ची स्थापना कधी झाली? तर 1963 ला. पियुष बाबले यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकाचे शीर्षक काय आहे? तर ते गांधी सियासत और सांप्रदायिकता. फोर्ब्सच्या अब्जावधी 2023च्या यादीत सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून कोणाचे नाव आहे? तर मुकेश अंबानी. विकास आणि शांतता 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम काय आहे? तर लोक आणि ग्रहासाठी स्कोरिंग. कोणत्या राज्याने FY 2023 मध्ये भारतातील सर्व
राज्यामध्ये उत्पादनासाठी सर्वात जास्त भौगोलिक संकेत मिळालेला आहे तर तो केरळ राज्याने मिळालेला आहे. कोणत्या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये किम कॉटन पुरुषाच्या सामन्यात अंपायर करणारी पहिली महिला पंच ठरली? काय किम कॉटन 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय, ठीक आहे, म्हणजे T20I मध्ये पहिली अंपायर बनली, ठीक आहे. कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर उत्पादक बनण्याची अपेक्षा आहे? तर 2026 पर्यंत सौर उत्पादक बनणारा जगातील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल आपला भारत देश. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम काय होती? सर्वांसाठी आरोग्य. कधी साजरा केला जातो? 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. जागतिक प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत दिल्ली विमानतळाचे सध्याचे रँकिंग काय आहे? तर ते 9व्या रँकिंगवर होतं. पंडित रविशंकर यांना प्रदान करण्यात आलेल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर त्यांना यावर्षी 2023 ला भारतरत्न देण्यात आला. कवच सराव भारतातील सशस्त्र दलाच्या कोणत्या शाखांनी भाग घेतला होता? तर लष्कर, नौदल आणि कवच या सरावामध्ये भाग घेतला होता. 2023 फिफा जागतिक क्रमवारीत भारताच्या फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे? ती 101 वर. गज उत्सव 2023 चे उद्घाटन कुठे झाले? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान इथे. पुढे गज उत्सव. KSINC ने सुरू केलेल्या पर्यटक जहाजाचे नाव काय? तर निसर्गम होत आहे, ठीक आहे. तर KSINC चा लॉंग फॉर्म काय? तर केरला शिपिंग अँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन. ही प्रतिरोधक पायाभूत सुविधांवर 5वी आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली, भारत इथे. आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय पाण्यात खामखाम नियमन करणारी संयुक्त राष्ट्र संस्था. सांख्यिकीतील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानला जाणारा सांख्यिकीमधील 23चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? कल्याण पुढे राधाकृष्ण राव यांना. कोणत्या कंपनीने व्हॅक्सिन इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन विकास पुरस्कार जिंकलेला आहे? तर भारत बायोटेकने. 2023 मध्ये राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस 11 एप्रिलला साजरा केला जातो. जलबाबा वैद्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते थिएटर अभिनय यासाठी. ट्यूलिप गार्डन कुठे आहे? तर हे जम्मू मध्ये आहे. भारतातील संविधानाची पहिली आवृत्ती कोणत्या भारतीय भाषेत प्रसिद्ध झाली? तर ती डोंगरी भाषेत यावेळेस प्रसिद्ध झाली. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उडान दिन कधी साजरा केला जातो? तर तो 12 एप्रिलला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उडान दिन. मराठा उद्योजक परिषद 2023 मध्ये मराठा उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर निलेश भगवान सांबरे. भारतातील कोणत्या राज्याने संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे? तर तो हिमाचल प्रदेशाने. महाराष्ट्रात कोणाची जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा केली जाते? तर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमापार डिजिटल पेमेंट डीलचे उद्दिष्ट काय आहे? तर व्यापाराला चालना देणे. ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक कोणत्या राज्यात मंजूर झाले? तर ते तामिळनाडू. कोणत्या राज्यात गोंड पेंटिंगला अलीकडे जीआय टॅग मिळालेला आहे? तो मध्य प्रदेश या राज्याला मिळालेला आहे. 2023च्या जागतिक निर्देशकांतील स्वातंत्र्यामध्ये कोणता देश शेवटच्या स्थानावर आहे? तर तिबेट आहे. रॅपिडेक्स म्हणजे काय? भारतातील पहिली अर्ध हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवा ज्याची स्पीड आहे 160 km/h. जगातील AI गुंतवणूक असलेल्या देशाच्या यादीत कोणता देश 5व्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश 5व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक गुन्हेगारी देशाच्या यादीत भारताचे स्थान कितवे आहे? तर ते 77वे.
भारतातील पहिले 3D प्रिंट केलेले पोस्ट ऑफिस कुठे आहे? तर ते बंगळुरूमध्ये आहे. पहिले 3D प्रिंट्स केलेले पोस्ट ऑफिस. 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची कितवी जयंती करत आहेत? 132वी. भारतरत्न पाहिजे होता. AIMA तर्फे बिझनेस लीडर ऑफ द डिकेड या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? कुमार मंगल बिर्ला. भारतातील कोणत्या मेट्रो रेल्वेने नदीखालचा प्रवास पूर्ण करण्याचा टप्पा गाठला? तर कोलकाता मेट्रोनी. ठीक आहे, म्हणजे पूर्ण नदीखालचा प्रवास आहे, म्हणजे नदी पूल आहे. द ग्रेट बँक रॉबरी, NPA स्कॅम्स अँड द फ्युचर ऑफ रेग्युलेशन या पुस्तकाचे सहलेखक कोण आहेत? पट्टाभी राम आणि सबयाशी दास. भारतातील कोणत्या राज्याच्या सरकारने आरोग्य हक्क विधेयक लागू करणारे पहिले राज्य ठरले? काय सरकारने आरोग्य हक्क विधेयक लागू केले? कोण? राजस्थानने. सेव्ह द एलिफंट डे 2023 ची थीम काय होती? शाश्वत उद्यासाठी हत्तीच्या अधिवासाचे रक्षण करणे. शाश्वत उद्यासाठी हत्तीच्या अधिवासाचे रक्षण करणे. हैदराबादमध्ये अनावर करण्यात आलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची किती आहे? 125 फूट उंची आहे त्या पुतळ्याची. महर्षी उपक्रम काय आहे? तर कृषी जैवविविधता, अन्न सुरक्षा, पोषण संरेखित करण्यासाठी संशोधन आणि जागरूकता. हा उपक्रम महर्षी उपक्रम म्हणून ओळखला जातो. जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तो 13 एप्रिलला. ब्रेड फायनान्सने कोणत्या कंपनीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मजबूत टायर ब्रँड म्हणून स्थान दिलेले आहे? तर MRF लिमिटेडला. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? अमन सेहरावत यांनी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये पहिले सुवर्ण जिंकले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह कधी साजरा केला जातो? गेला तर 17 एप्रिल ते 21 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार साजरा केला गेला. गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीने केलेल्या मोहिमेचे नाव काय? ज्यूस मिशन. प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? राज सुब्रमण्यम. जागतिक वारसा दिन 2023 ची थीम काय होती? वारसा बदल. आणि कधी असतो जागतिक वारसा दिन? तर 18 एप्रिलला. भारतातील कोणत्या राज्याने 11,000 पेक्षा जास्त नर्तक ढोलकांनी पारंपरिक बिहू नृत्य सादर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश केला? तर ते आसाम राज्याने. 11,000 पेक्षा जास्त नर्तक. आणि कोणतं नृत्य? तर बिहू नृत्य. UAEचा तिसरा सर्वात मोठा आयात स्रोत कोणता देश आहे? तर काय? भारत आहे. तामिळनाडूमध्ये अलीकडे भौगोलिक संकेतचा म्हणजे GI टॅग प्राप्त झालेल्या द्राक्षाची कोणती विविधता आहे? तर कंबम पनीर भाचाई. ठीक आहे, कुठले? तामिळनाडूचे. अंगेला मर्केल यांना प्रदान करण्यात आलेल्या पुस्तकाचे नाव काय? ठीक आहे, ग्रँड क्रॉस पुरस्कार दिलेला अंजेला मर्केल यांना प्रदान केला. ग्रँड क्रॉस पुरस्कार. माल्कम अदिसिशिया पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्साह पटनायक यांना. पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 22 एप्रिलला. निरोगी पृथ्वीसाठी स्वच्छ ऊर्जा ही थीम होती यावर्षीची. जयदीप मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? तर टेनिस खेळाडूचा प्रवास. उपेक्षित ग्रामीण महिलांना बचत गट SHG नेटवर्कमध्ये आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय? संघटना से समृद्धी. आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिनाचा ठराव कोणत्या देशाने मांडला? बोलिव्हिया. कोणत्या मंत्रालयाने इथम पोर्टल सुरू केले आहे? कामगार आणि रोजगार मंत्रालय. स्वागत उपक्रमाचे
पूर्ण रूप काय आहे, म्हणजे फुल फॉर्म काय आहे स्वागत? स्टेट वाईड अटेन्शन ऑन ग्रॅव्हियन्स बाय ऑफ टेक्नॉलॉजी. बांगलादेशचे नवे राष्ट्रपती कोण आहे? मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू. IIT मद्रास आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठे स्थापन करणार आहे? तर तांझानिया. कोणत्या स्टेडियमला सचिन तेंडुलकरचे नाव दिले गेले आहे? शारजा क्रिकेट स्टेडियमला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. तेलुगू असोसिएशन ऑफ लंडनचा पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर रघु राम. दलाई लामा यांना त्यांच्या निवासस्थानी रॅमन मॅग्सेस पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला? तर 1900. तेलुगू असोसिएशन ऑफ लंडनच्या मते 2023 जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर डॉक्टर रघुराम पिलरी शेट्टी यांना. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताने 6व्या स्थानी झेप घेतली व आता भारताच्या 6 स्थानांनी झेप घेतली. तर आता भारताचे स्थान किती आहे? तर आता 38 स्थानावर आहे. स्मोक अँड ॲश अ रायटर जर्नी थ्रू ऑप्टिमम हेड हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते अमिताभ घोष आहेत. भारतातील कंपन्यांना नवरत्न म्हणून कोणी नेमले आहे? तर रेल विकास निगम लिमिटेड यांना नेमले आहे भारत कंपन्यांनी. ठीक आहे, भारतीय कंपन्यांना नवरत्न. स्थापना कधी झालेली आहे या कंपनीची? तर 24 जानेवारी 2023 2003 ला. इंडिया पवेलियनचे उद्घाटन झालेल्या प्रदर्शनाचे नाव काय आहे? इंडिया पवेलियनचे जागतिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदर्शन. 2023 मध्ये झालेल्या 38व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला मिळाला. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणता? फिल्मफेअर पुरस्कार. आणि नंतर काय लिडिंग रोल विचारला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये लिडिंग रोल सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा राजकुमार रावला मिळाला. 2023चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर अलेसांद्र कोरप यांना. 3 ते 4 जुलै रोजी शिखर परिषद आयोजन करणार कोण आहे? तर 3 ते 4 जुलै रोजी भारत या देशाने केली होती शिखर परिषद. ठीक आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेल्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय आहे? ठीक आहे, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला कोणाला? आम आदमी पार्टीला. निवडणूक आयोगाने 2023 मध्ये यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून जाहीर केले. जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन कधी साजरा केला जातो? 21 एप्रिलला. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन नाट्रोचे अध्यक्ष म्हणून कोणत्या केंद्राची नियुक्ती केली? म्हणून केंद्राने कोणाची नियुक्ती केली? अरुण सिन्हा. ठीक आहे, अरुण सिन्हा यांना नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन चे अध्यक्षपद अरुण सिन्हा यांना देण्यात आले. ठीक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सरकार कोणत्या शहरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा केली? ठीक आहे, हल्द्वानी या शहरात. ठीक आहे, क्रीडा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी. रामसर साईटचे संरक्षण करण्यात अपयशी हा प्रश्न मला वाटते परत आला का? परत आला. ठीक आहे, केरळ राज्याला 10 कोटीचा दंड रामसर साईटचं अपयशी ठरले आहे. ठीक आहे, संरक्षण करण्यात. दरवर्षी जागतिक रंगभूमी थीम कधी साजरी करण्यात आली? तरी 27 मार्चला. पीटीसी इंडियाचे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजीव के मिश्रा. 400 पर्यंत पोहोचला आपण मित्रांनो. बघा, कोणत्या राज्याच्या सोहेवा अभयारण्यात वाघाचा पहिला फोटोग्राफी पुरावा अलीकडे नोंदवला गेला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यात सोहेलवा अभयारण्यात. ठीक आहे, वाघाचा पहिला फोटोग्राफी पुरावा
मित्रांनो 400 प्रश्न कंप्लीट केलेत मित्रांनो. ठीक आहे. कोणताही वेळ न घालवता, कोणताही टाइमपास न करता आपण 400 प्रश्नापर्यंत पोहोचलोय. तर नक्कीच लेक्चर आवडला असेल तर लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो. कारण तुमचं सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 1 मिनिट ब्रेक घ्या थोडा. लेक्चर कसं होतंय नक्कीच कमेंट मध्ये मला कळवा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायचं, मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायचं आहे. आपल्या लेक्चरला पूर्ण 1000 प्लस प्रश्न घेतोय. पूर्ण एका वर्षाचे तुम्हाला तुमच्यासाठी असे खोडून खोडून प्रश्न काढलेत. 1000 प्रश्नांचा पूर्ण सेट आहे हा. तर नक्की मित्रांमध्ये शेअर करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतोय आपण. कुठेही तुम्हाला असं वायफळ गोष्टी बघायला मिळणार नाहीये. IMP क्वेश्चन घेणार आहे, टॉपिक टू टॉपिक घेणार आहे. सगळे टॉपिक या वर्षाचे आपण कव्हर केले आहेत. ठीक आहे. जानेवारीपासून आपण स्टार्ट केलाय, तर डिसेंबरपर्यंत आपण जाणार आहोत. ठीक आहे. तर लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण जाऊया पुढे. बघा आता आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला? तर 1 मेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिन. ठीक आहे. दरवर्षी 31 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो. तर आयुष्यमान भारत योजना भारतात कधी सुरू झाली? तर 2018 ला सुरू करण्यात आली. ठीक आहे. भारतातील पहिल्या केबल स्टेट रेल्वे पुलाचे नाव काय आहे? तर अंजी खड्डा पूल. ठीक आहे. पहिला केबल स्टेट रेल्वे पुला. ठीक आहे. अंजी खड्डा पूल या नावाने ओळखला जातो. कलेक्टिव्ह स्पिरिट प्रॅक्टिक ॲक्शन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शशी शेखर वेपंडी. ठीक आहे. सौराष्ट्र तमिळ संगत प्रशस्ती हे पुस्तक कोणी लिहिले? तर सोमनाथ संस्कृत विद्यापीठ यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. रिफ्लेक्शन्स या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय? तर नारायण वाघूळ. LICचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते सिद्धार्थ मोहंती यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा शहरात उद्घाटन केलेल्या संस्थेचे नाव काय? तर नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था. पुढे सिल्वासाला. 2023 मध्ये इमिग्रंट अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला? तर नीली पेदा पुढे यांना. USA मधील सोलर डेकॅथलॉन बिल्ड चॅलेंजमध्ये कोणत्या संस्थेने दुसरे स्थान मिळवले? तर IIT बॉम्बेने. कशात? सोलर डॅकेथलॉन. 2023 मध्ये युरोपियन समजून घेण्यासाठी लाइप्झिग बुक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मारिया स्टेपनोवा यांना. भारतात G20 अध्यक्षतेच्या अंतर्गत विज्ञान 20 प्रतिबद्धता गटाची बैठक लक्षद्वीपमध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. G20च्या अध्यक्षपदाच्या अंतर्गत. कोणता देश 2027 पासून नागरी उड्डाण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत सामील होत आहे? तर तो भारत देश असेल 2027 पर्यंत. गिनाने नियुक्त केलेल्या 2023च्या जागतिक दमा दिनाची थीम काय होती? सर्वांसाठी अस्तमाची काळजी. मेड इन इंडिया 75 इयर्स. ठीक आहे. 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर अमिताभ कांत. फोर्ब्सच्या यादीनुसार सध्या जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? तर ते मॉरिशस इथे करण्यात आले. ठीक आहे. तिथे आपण आता शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे अनावरण करण्यात आलं म्हणजे उभा केला आहे. भारताच्या कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाचे स्पितीच्या महिलांसाठी 1500 रुपये मासिक प्रोत्साहन मंजूर केले? तर हिमाचल प्रदेश. जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर अजय बंगा. भारतातील कोणत्या राज्याच्या
सरकारने ताडी टपरीसाठी गीता कर्मीला भीम ही विमा योजना लागू करण्याची घोषणा केली. तर तेलंगणाने. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो? तर तो 4 मेला. हिमाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय सशस्त्र दलाने नुकत्याच केलेल्या सरावाचे नाव काय? तर बुलंद भारत. भारत सरकारच्या भारतमाला योजना अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या लॉजिस्टिक पार्कचे नाव काय? तर आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क. मशीन स्कॅनसी 2023 समिट कुठे होत आहे? तर ती दुबई येथे झाली होती. मिशन लाईफ म्हणजे काय? तर मिशन लाईफ म्हणजे काय? लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट, पर्यावरण सुरक्षा करणे. जागतिक थॅलेसेमिया दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तो 8 मेला. थॅलेसेमिया हा एक असा आजार आहे की जिथे त्या पेशंटचे किंवा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं रक्त बनवण्याची ताकद नसेल, त्यांना ब्लड प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो. हा थॅलेसेमिया हा आजार असतो त्यांना, ज्या व्यक्तींमध्ये रक्त बनत नाही. ठीक आहे, त्यांना प्रत्येक महिन्याला रक्त लागत असतं. तर त्यासाठी सगळ्यांना लक्षात घ्या की रक्तदान करणं खूप आवश्यक आहे. कारण असे लोक सुद्धा असतात जगामध्ये की ज्यांना रक्त प्रोड्यूस करण्याची ताकद नसते. त्यांना हा थॅलेसेमिया आजार म्हणून असतो. वेकफिट.com साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला साईन केले आहे? तर आयुष्यमान खुरानाला. भारतातील कोणत्या राज्याने अलीकडे संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क सादर केले आहे? तर ते केरळ राज्याने. के शैलजा यांच्या आत्मचरित्रात्मक कार्याचे शीर्षक काय आहे? एक कॉम्रेड म्हणून माझे जीवन. भारतातील पहिले फार्मा पार्क कुठे बांधले जाणार आहे? तर ते उत्तर प्रदेशमध्ये. UNDPचे नवीन अंडर सेक्रेटरी जनरल आणि सहाय्यक प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती हाऊलिंग शूची. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स ETI मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर तो स्वीडन. कोणत्या देशाने डिजिटल नॉमॅड स्ट्रॅटेजी लॉन्च केली जी परदेशी कामगारांना 6 महिन्यापर्यंत देशात राहण्यास किंवा काम करण्यास अनुमती देईल? तर ती कॅनडा. उष्णकटिबंधीय आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी 29 जून रोजी साजरा केला जातो. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले? तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू म्हणून आता ओळखले जाईल. कोणतं? वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचं नाव आता स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असेल. गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेत दरमहा 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा मध्ये कोणत्या विभागामध्ये राबविण्यात येणार आहे? तर विदर्भामध्ये. ठीक आहे, विभागात विदर्भाच्या विभागामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. मियामी ग्रँड प्रिक्स 2023 कोणी जिंकला? मॅक्स वेस्टपेननी. राज्यात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांना संलग्न 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज म्हणजे त्या दिवशी कर्नाटकात झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीला मान्यता मिळाली. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला? तो बुलढाण्यामध्ये. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट दत्तकची स्थापना केव्हा झाली? तर 24 एप्रिल 1961 ला. नवीनतम आवृत्तीत मॅड्रिड ओपन टेनिस ट्रॉफी कोणी जिंकली? तर कार्लोस अल्कराइज. द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसिना हिल्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर कस्तुरी रे यांनी. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली? तर 100 कोटीची.
केंद्रीय मंत्री किरेन सी रिजिजू यांनी टँगिन भाषेत पहिल्यांदा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केल्यानंतर सांगितले जाते की टँगिंग भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर अरुणाचल प्रदेशमधली भाषा ही टँगिंग भाषा. भारताने म्यानमारमधील कोणते बंदर कार्यान्वित केले आहे? तर सिटवे बंदर. भारतातील कोणत्या दोन प्रदेशात अलीकडे लिथियमचे साठे सापडलेले आहेत? भारतात अजून आता आधी कुठे सापडले होते? जम्मू काश्मीर आणि नंतर राजस्थानमध्ये सापडले. ठीक आहे. 42वी एशियन शिखर परिषद कुठे होत आहे? तर ती इंडोनेशियामध्ये झाली होती. इस्रोने जाहीर केलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव काय आहे? अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान जागरूकता प्रशिक्षण म्हणजे स्टार्ट म्हणून त्याचं नाव तयार करण्यात आलेलं आहे. नुकतेच महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित झालेले शहर कोणते? तर ते जालना. भारतातील कोणत्या राज्यांनी राज्य रोबोटिक्स फ्रेमवर्क धोरण लागू केले? ते तेलंगणाने. द इंडियन मेट्रोपोलिस भारतातील नागरी जागांचे विघटन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर फिरोज वरुण गांधी. रवींद्र रथींद्र रमन कोलकाता बंदराचे नवे अध्यक्ष झालेले आहेत. या कोलकाता बंदराचे नवीन नाव काय आहे? श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर. कोणत्या संस्थेची जागा मास्टर कार्डने आयसीसीचे जागतिक प्रायोजक म्हणून घेतलेले आहे? तर भारत पे. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड बनणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते उत्तर प्रदेश. यावर्षी आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिनाच्या उत्सवाची थीम काय होती? तर ते पर्यावरण संरक्षणासाठी वनस्पतीचे आरोग्य. ट्रेडिंग लाउंज असलेले भारतातील पहिले कोणते विमानतळ बनले आहे? तर ते लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. मोचा चक्रीवादळ अलीकडे चर्चेत होते. तर चक्रीवादळ मोचा हे नाव येमेन यांनी दिले होते. यावर्षी 7वा UN ग्लोबल रोड सेफ्टी वीक कधी होणार होता? तर तो 15 मे ते 21 मेला. कुटुंबाचे महत्त्व आणि समाजातील त्यांची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. व्ही प्रणिताच्या यशानंतर भारतातील एकूण ग्रँडमास्टरची संख्या किती झाली? आता ती झाली 82. अलीकडे 26व्यांदा एव्हरेस्ट शिखर कोणी गाठले? तर ते पासंग दावा शेर्पा यांनी 26व्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठलेले. देशात औषधाचा सराव करण्यासाठी डॉक्टरांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळण्याची अट कोणत्या संस्थेने लागू केली? तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची थीम काय होती? तर लोकसंख्या, शास्त्रीय ट्रेंड आणि कुटुंबे. आंतरराष्ट्रीय शांततेत एकत्र राहण्याचा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो 16 मेला. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिनानिमित्त कोणत्या कार्यक्रमाचे स्मरण केले जाते? तर फायबर ऑप्टिक्सचा विकास. सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल ऑर्बिट्रेशन. सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल ऑर्बिट्रेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर मनोज कुमार. भारतातील संघटनेने 37व्या राष्ट्रीय खेळ 2023 मध्ये कोणत्या पारंपरिक खेळाचा अधिकृत समावेश केला आहे? तर तो गटका. कोणत्या फुटबॉल संघाने अलीकडे 27वे ला लिगा जेतेपद पटकावलेले आहे? तर ते FC बार्सिलोना. कोणत्या कंपनीने अलीकडे विराट कोहलीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर ते ड्युरोफ्लेक्स या कंपनीने ब्रँड अँबॅसेडर घोषित केले विराट कोहलीला. भौगोलिक संकेत म्हणजे टॅग केलेल्या वस्तूचा कमाल संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर तामिळनाडू आहे मित्रांनो. राष्ट्रीय डेंग्यू दिवस दरवर्षी 17 मे रोजी डासांमुळे होणाऱ्या रोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो. भारतातील कोणते शहर शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रगती
मोजणारे पहिले शहर बनले तर ते भोपाळ आहे. ठीक आहे. काय शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणारे भोपाळ शहर बनले. ठीक आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू करण्यात आली तर ती 2020 ला. गट्स ॲमिडस्ट ब्लड बाथ हे पुस्तक कोणी लिहिले? आदित्य भूषण यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच महात्मा गांधी प्रतिष्ठेचे कोठे अनावरण झाले? तर ते हिरोशिमा जपानमध्ये. भारतातील नौदलाच्या 6व्या आणि अंतिम कलवरी वर्ग पाणबुडीचे नाव काय? तर तिचं नाव आहे वाक्षीर. भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर प्रशांत दामले यांची. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सौदी अरेबियाच्या महिलेचे नाव खालीलपैकी कोणते आहे? म्हणजे काय नाव आहे? तर रियाना बॅन बर्नवी. ठीक आहे. बर्नवी नाव आहे. ठीक आहे. रियाना रेयानाह बर्नवी ही सौदी अरेबियाची पहिली महिला झाली जी अंतराळात गेली. 24 मे रोजी राष्ट्रकुल दिन कोणता देश साजरा करतो? भारत. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार रिकामी जागा यांना त्रिपुरा पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. कोण आहेत ते? सौरव गांगुली. खेलो इंडिया गेम्सच्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या भारतीय राज्याने केले? ते यावेळेस उत्तर प्रदेशने केले होते. भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम काय होती? ती वसुंधर कुटुंब. 2022 मित्रांनो खेलो इंडियाचं कोणी केलं होतं? तर ते कर्नाटकने केलं होतं. ठीक आहे. आणि हे 2023चं युपीने केलं होतं. लक्षात घ्या कारण याआधी 2022चा प्रश्न येऊन गेलेला आहे. कन्फ्युज नका होऊ. भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम काय आहे? तर वसुदेव कुटुंबकम. टॉप 500 ग्लोबल सुपर कॉम्प्युटिंग लिस्टमध्ये याला काय म्हणता येईल आता? AR रावतची रँकिंग काय? ठीक आहे. आई रावतची रँकिंग काय? ठीक आहे. 75वा. राज्यात लिंबू वर्गीय फळांच्या संशोधनाचा बळ देण्यासाठी लिंबू वर्गीय फळांसाठी अमरावती जिल्ह्याचे इस्टेट तयार करण्याचा निर्णय कोणी घेतला? तर मासुदा तालुका चांदूर बाजार. म्हणजे काय? अच्छा. अमरावती जिल्ह्यातील मासूद या गावात आहे. ठीक आहे. तालुका त्याचा चांदूर बाजार आहे. इथे काय होणार आहे? इस्टेट लिंबूवर्गीय फळाचं संशोधन केंद्र उभं राहणार आहे. ठीक आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर रोहित जावा यांची झाली. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे ट्रेन कुठे धावणार आहे? तर जिंद जिल्हा हरियाणा. बँकिंग ऑन वर्ल्ड हेरिटेज या प्रदर्शनाची थीम काय? वसुदैव कुटुंबकम आणि वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. कोणत्या दिवशी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस साजरा केला जातो? तो 28 जूनला. टाइम शेल्टर या कादंबरीसाठी नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? जॉर्जी पोस्पोडिनो. कृत्रिम पाय असूनही नुकतेच माउंट एव्हरेस्ट कोणी सर केली? हरिबुद्ध मगर यांनी. बघा कृत्रिम पाय असून सुद्धा माउंट एव्हरेस्ट चढलाय. ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी गिरिराज सिंह यांनी कोणती मोहीम सुरू केली? तर समर्थ मोहीम सुरू केली. IMAI म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी नुकती कोणाची निवड झाली? तर हर्ष जैन यांची निवड झाली. कोणत्या भारतीय राज्यांनी अलीकडे पर्यटन सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर गोवा आणि उत्तराखंड यांनी. 75 रुपयाची नवीन नाणी कोणत्या कार्यक्रमाच्या समर्थनात
लॉन्च केले जात आहे? तर नवीन संसदेचे उद्घाटन. या दिवशी काय आहे? ₹75 नाणे लॉन्च केले जाणार आहे. ठीक आहे. नवीन ग्रीन हाऊस गॅस मॉनिटरिंग उपक्रमाला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या संस्थेने जाहीर केला? तर जागतिक हवामान संघटना यांनी केलेला आहे. कोणत्या संस्थेने 11 सदस्यीय चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना केली आहे? तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी केली. इंटरनॅशनल इंडियन फिल्म्स अकादमी अवॉर्डच्या 23व्या हंगामात सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला ऋतिक रोशन याला. कोणत्या चित्रपटासाठी? सुपर 30 साठी. ठीक आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म्स अकॅडमी अवॉर्डच्या 23व्या हंगामात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर तो शेरशाह या चित्रपटाला मिळाला. इंटरनॅशनल इंडियन फिल्म्स अकॅडमी 2023च्या हंगामात कोणत्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला? तो आलिया भट. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? दामोदर मौजा याला. कोणत्या संघाने अलीकडे त्यांचे नाव 5वी इंडियन प्रीमियर लीग जेतेपद पटकवले आणि त्याआधी मुंबई इंडियन्सची विक्रमी बरोबरी केलेली आहे? कोणी केलेली? चेन्नईने. ठीक आहे. आधी 5 कोणी जिंकले होते? एमआयने जिंकले होते. ठीक आहे. मुंबई इंडियन्सने जिंकले होते आधी 5. आता सीएसकेने सुद्धा 5. ठीक आहे. सगळ्यात पहिला IPL कोण जिंकला होता? तो राजस्थानने जिंकला होता. सगळ्यात फर्स्ट IPL. नवीन संसदेची इमारत मध्ये किती लोकसभा सदस्य क्षमता आहे? तर नवीन संसद भवनात किती राज्यसभा सदस्याची क्षमता आहे? तर 384. नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 यशस्वीरित्या तैनात करण्यासाठी इस्रोने कोणत्या रॉकेटचा वापर केला? तर GSLV F-12. यावर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन 2023 ची थीम काय होती? तर आपल्याला अन्नाची गरज आहे, तंबाखूची नाही, ही थीम होती. आणि कधी असतो जागतिक तंबाखू विरोधी दिन? तर 31 मेला असतो. राज्याच्या स्वच्छ मुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड झाली? तर सचिन तेंडुलकर. 2020 ते 21च्या राष्ट्रीय वर्षासाठी नीती आयोगाच्या वार्षिक आरोग्य निर्देशकांत मोठ्या राज्यांमध्ये कोणती दक्षिणेकडील राज्य अव्वल कामगिरी करणारे म्हणून उदयास आली? तर केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा हे 3 राज्ये दक्षिणेकडील अव्वल आली नीती आयोगाच्या वार्षिक आरोग्य निर्देशकांमध्ये. NTRA पॉलिटिकल बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रामचंद्र मूर्ती कोंडू बटला. ओडिसा फॉर AI आणि AI फॉर यूथ उपक्रम कोणी सुरू केला? नवीन पटनायक यांनी. महाराष्ट्रात किती रुपयात पीक विमा मिळाला आहे? तर तो 1 रुपयात मिळाला आहे. महाराष्ट्रात कुठे मक्का संशोधन केंद्र सुरू करण्यात आले? तर ते सिल्लोडमध्ये करण्यात आले. पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी कोणते पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले? तर ते आई. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन किती जिल्ह्यात राबवण्यात आले? तर ते 6 जिल्ह्यात राबवण्यात आले. तर हे कुठे आहे? कोणत्या राज्य सरकारने अलीकडे 9 शेतकरी महासन्मान योजना सुरू केली? महाराष्ट्र सरकार यांनी. नुकतेच न्यू लिबरेश वॉर गॅलरीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर ते ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्र येथे करण्यात आले. ठीक आहे. भारत EU कनेक्टिव्हिटी परिषद कुठे होणार आहे? तर ती मेघालय. अलीकडेच 31 मे पर्यंत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापित संचालक पद कोणी स्वीकारले? तर ते अमरेंदू प्रकाश यांनी केले. ठीक आहे. कायचं स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्षपद. ठीक आहे. काँग्रेस खासदार डॉक्टर शशी थरूर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झालेल्या रिंग साइड पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते डॉक्टर विजय दर्डा. इंटरब्रँडच्या मते देशातील सर्वात मौल्यवान ब्रँडच्या यादीत कोणत्या
2 कंपन्यांचे सर्वोच्च स्थान मिळालेले आहेत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस TCS आणि रिलायन्स इंडस्ट्री. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कोणी केले? डॉक्टर मनसुख मांडविया. अग्नी फर्स्ट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण कोठे झाले? APJ अब्दुल कलाम बेट, ओडिसा. फिनलँडचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेने अलीकडे कोणत्या संघटनेचा लष्करी सराव सुरू केलेला आहे? तर उत्तर अटलांटिक करार संघटना, नाटो यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 350वी. ऑक्टोबर 2023 मध्ये कोणता देश पहिला IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उघडणार आहे? कोणत्या देशांनी अलीकडे नवीन दिल्ली येथे तिसरा सागरी सुरक्षा संवाद आयोजित केला? भारत आणि व्हिएतनाम. जागतिक पर्यावरण दिन 2023च्या 50व्या वर्धापन दिनाची थीम काय होती? प्लास्टिक प्रदूषणावर उपाय. भारतातील रेल्वे मंत्रालयाने विकसित केलेल्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीचे नाव काय? कवच. आक्रमकतेच्या बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणी स्थापन केला? संयुक्त राष्ट्र महासभा. UN महासभेचे 73व्या सत्राचे अध्यक्षपद कोणाची निवड झाली? तर डेनिस फ्रान्सिस. 2023 ते 2027 या 4 वर्षाच्या कालावधीत जागतिक हवामान संघटना WMOचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर डॉक्टर अब्दुल ऑल मेंडॉस यांची. हिंदी आणि मराठी चित्रपटामधील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या सुलोचना लाटकर ठीक आहे यांचे वयाच्या 54व्या वर्षी निधन झाले आहे. कोणत्या देशाच्या पुरुष संघाने FIBA 3x3 विश्वचषक जिंकला? तर सर्बिया. CSEच्या वार्षिक उपक्रमातील पर्यावरण कामगिरीसाठी कोणते भारतीय राज्य अव्वल स्थानावर आहे? तर ते तेलंगणा. राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क NIRF 2023 मध्ये कोणत्या राष्ट्रीय संस्थेने अव्वल स्थान कायम केले आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मद्रास. द पॉवर ऑफ वन थॉट मास्टर युअर माइंड मास्टर युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक BK शिवानी. नालंदा हा ग्रंथ लिहिणाऱ्या कवी मुत्सद्द्याचे नाव काय? तर अभय के. प्रगत आणि उच्च प्रभाव संशोधनावर केंद्रित असलेल्या राष्ट्रीय मिशनचे कार्य काय आहे? तर मिशन ऑन प्रगत उच्च प्रभाव संशोधन. भारताने उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जुहू ते पुणे या उड्डाणासाठी हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशन आशियातील पहिले प्रात्यक्षिक केले. तर काय ते गगन. इथं रिकामी जागा आहे, क्वेश्चन मार्क राहिलेला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. जागतिक महासागर दिवस 2023 ची थीम काय होती? तर ग्रह महासागर भारतीय अवधीचे बदल आहेत. 2023 मध्ये कोणत्या कंपनीने भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडचे शीर्षक कायम ठेवले? टाटा समूह. कोणत्या संस्थेने त्यांच्या एक्सलरेटर प्रोग्रामसाठी फ्रेंचची निवड केली आहे? तर संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना. जगातील क्रूड स्टीलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून कोणता देश उदयास आला आहे? तर तो भारत. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर राजगोपाल देवरा. 2023 साठी युनेस्को कडून मिशेल बॅटिस पुरस्कार कोणाला मिळाला? तर जगदीश S बकन. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या संस्थेला अद्ययापत्र दिले आहे? तर टाटा गॅलेक्सी. मर्सरच्या कास्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणानुसार भारतातील प्रवासी लोकांसाठी सर्वात महागडे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते मुंबई. जागतिक क्रमवारीनुसार कोणते शहर प्रवासासाठी सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जाते? तर ते हाँगकाँग आहे. भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी भागीदारी केली? तर मायक्रोसॉफ्ट आणि
एअर जल्दी. कोणत्या मंत्रालयाने सागरी समृद्धी प्रणाली सुरू केलेली आहे? तर शिपिंग मंत्रालय. मित्रांनो, इथे 550 प्रश्न आपण कव्हर केलेत. जवळपास याला आपल्याला 2.5 तास लागलाय. अजून समोर प्रश्न आहेत, बघून घ्या. भरपूर प्रश्न आपण घेणार आहेत. मला असं वाटतं की हा पार्ट आपण इथेच थांबू. सेकंड पार्ट याचा उद्या घेऊ, म्हणजेच 31 डिसेंबरला बरोबर सकाळी 9 वाजता सेकंड पार्ट आपण इथे घेऊन टाकू. पूर्ण आपण 1000 प्रश्न घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे. समोर भरपूर प्रश्न आहेत. पूर्ण आपण काय घेणार आहे, 1000 प्लस प्रश्न आहेत. पूर्ण जवळपास मला वाटतं 1100 समथिंग काहीतरी आहे, 60-65 आहे. ठीक आहे. एवढे प्रश्न पूर्ण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. याचा दुसरा पार्ट लगेच आपण उद्या घेऊन टाकू 9 वाजता. ठीक आहे. म्हणजे आज 30, तर उद्या 31ला आपण घेणार आहोत. पूर्ण या वर्षीचं करंट अफेअर पूर्ण होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, लेक्चरला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्या.